जय महाराष्ट्र मित्रांनो, रोहित पानसरे गोट फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल हे पंप लावून काय रानात चाललाय काय, पण आज आपल्या फार्मवर जे आपण एक गोष्ट करणार आहोत, तर त्या संदर्भात एक व्हिडिओ बनवावा आणि त्याबद्दल माहिती द्यावी असं वाटलं आपल्याला. तर शेळीपालन हा जास्त काबाड कष्टाचा धंदा नाही आहे, पण हा लक्षपूर्वक काम करण्याचा हा एक धंदा आहे. तर आपल्या फार्ममध्ये 1-2 शेळ्यांना उवा दिसल्या आपल्याला, त्या लक्षात आणून दिल्या गेल्या. त्यामुळं त्या उवा गोचीड तर नाही आहेत, उवा आणि पिसवा आहे. तर पिसवा बाबतीत हे आपण पहिलं काय ऐकलं होतं किंवा वाचलं होतं किंवा लोकांच्या बोलण्यातून काय आलं होतं, ज्यावेळेस शेळी जास्त खाजवायला चालू करेल त्यावेळेस असं समजून जायचं की उवा आणि पिसवा झाल्या. पण त्यातला एक फरक सांगतो, जे पिसवा असतात, सफेद असतात किंवा काळे असतात, तर त्या ज्यावेळेस त्यांच्यापासून ज्यावेळेस शेळीला त्रास होतो त्यावेळेस शेळी खाजवते. पण तुमची जर उवा असेल तर ती एकदा तिने बाईट केलं, एकदा तिने दंश केला शेळीला की ती त्या जागेवर चिटकून राहते आणि शेळीला नंतर समजून पण येत नाही, पण ती रक्त पिण्याचं काम करत असते. तर ही गोष्ट शेळ्यांनी न खाजवल्यामुळे त्यांचा माझ्या पण लक्षात आली नव्हती, माझ्या लक्षात आणून दिली गेली. त्याच्यामुळं असं नाही की तुमची शेळी अंग खाजवत नाही, याचा अर्थ असं नाही की ती ओके आहे किंवा त्याच्या अंगावर उवा नसतील. तर ही गोष्ट तुम्ही 1-2 महिन्यातून एकदा शेळ्यांच्या अंगावरून असा उलटा केसावरून हात फिरवून आतमध्ये नक्कीच चेक करा. तर आता आपण याच्या ट्रीटमेंटसाठी काय करतोय, तर हे एक टिकटॅकचं आपण औषध घेतलेलं आहे. तर हे औषध आपण 15 लिटरचा हा पंप आहे, त्याच्यात हे एक 30 ml औषध आपण टाकलेले आहे. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, तर सगळ्या शेळ्या आपल्या ज्या आहेत त्या सगळ्या शेळ्यांना याने आंघोळ घालणार आहोत. वरून आपण ही कॅप लावलेली आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही खाली माराल तर ते गव्हाणीवर आलं नाही पाहिजे. अशा बी आपण गव्हाणी ह्या साफ करून घेतलेल्या आहेत, पाण्याची भांडी मोकळी केलेली आहेत, जेणेकरून त्याच्यात जाऊन नंतर ते औषध शेळ्यांच्या आतमध्ये गेलं नाही पाहिजे. तर पहिल्या दिवशीचं सांगतो तुम्हाला काय काम करायचं. तर हे टिकटॅक औषध संपूर्ण गोट्यामध्ये, तसंच तुमचा गोट्याच्या साईडला, पाठीमागच्या बाजूने, बाहेरच्या बाजूने पण तुम्ही ते औषध मारून क्लिअर केलं पाहिजे. जेणेकरून काय होईल की जरी त्या पिसवा उवा शेळ्यांच्या अंगावरून खाली आल्या तर त्या दुसऱ्या बाजूला जाऊन पण राहिले नाही पाहिजे. सोबतच काय करणार आपण की 3 दिवस झाल्यानंतर हे नाश म्हणून एक औषध आहे, नाश येतं, बायटिकॉल म्हणून एक येतं. तर हे शेळ्यांच्या अंगावरती, शिंगाच्या मध्ये, मानावर, परत पुढच्या 2 पायाच्या वरती, असं त्याच्या जो मनका आहे त्याच्यावर एक ड्रॉप टाकायचा, असे 4-5 ड्रॉप टाकायचे. जेणेकरून ही फवारणी केल्यानंतर बी चुकून जर काय राहिलेलं असेल तर ते ह्या औषधाने ते संपूर्ण उवा, पिसवा, गोचीड जे काय बी आहे ते निघून जातील. त्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही हायटेक प्लॅटिनम हे इंजेक्टेबल आहे, ते आपण कातड्यामध्ये द्यायचं. हे लॉंग ॲक्टिंग आहे, बरेच दिवस याचा प्रभाव चालतो. तर हे दिल्यानंतर जे त्याच्यातून पण जे काय राहिलं असेल किंवा नंतर तुम्ही साईडला गोट्याच्या मारायला जर विसरला असेल आणि तिथून नंतर ते आलेले असतील पिसवा उवा, तर त्याचा याच्यातून प्रादुर्भाव कमी होतो हायटेक प्लॅटिनममधून. तर हे इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल ह्या दोन्हीवर हे हायटेक प्लॅटिनम अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं. सांगायचा मुद्दा हाच, ज्यावेळेस ओवा, गोचीड, पिसवा ह्या तुमच्या शेडमध्ये येऊ नये यासाठी काळजी करा. पण जर आल्या तर आत्ता सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ट्रीटमेंट केली 1 महिनाभर, संपूर्ण गोटा व्हॅनिश केला, तर त्याच्यातून अत्यंत चांगला असा प्रभाव येतो, रिझल्ट येतो आणि तुमच्या शेळ्या चांगल्या राहतील. त्या वेगवेगळ्या आजारापासून त्यांचं संरक्षण होईल. सोबतच याच्यात अजून एक ट्रीटमेंट येते की गोटा जाळून घेणे. ओके, तर आपण तो गोटा जाळायचा कसा, त्यासाठी काय करावं लागेल या संदर्भात पण आपण एक भविष्यात व्हिडिओ बनवणार आहोत. तरी सध्या आपण चला आपलं काम करूया आणि जे टिकटॅकचं औषध जे आहे आपल्या पाठीवरच्या पंपात ते मारायला आपण चालू करूया. यासोबतच तुमच्या गोट्यामध्ये चुना फवारणी
ही झालेलीच पाहिजे. आता आपण याच्या इथं एक 8 दिवसापूर्वी चुना टाकलेला आहे, त्यामुळे आता आपण परत काय टाकणार नाही. पण हे औषध मारल्यानंतर एक 15 दिवसांनी आपण गोटा नक्कीच जाळून घेणार आहोत आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. तरी ह्या सगळ्या परजीवी आहेत ज्या शेळ्यांना त्रास देतात वगैरे, गोचिड वा पिसवा, यांचा नायनाट करण्यासाठी अजून काय काय केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या फार्ममध्ये काय करता याबद्दल मला जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचा व्हिडिओ कुठल्या संदर्भात असला पाहिजे याबद्दलही सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, समोरच्यांना शेअर करा, जे नवीन शेळी पालक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.